ज्या शेतकऱ्याने कापूस पिकाचे उत्पादन घेतले आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कापसाच्या आयातीवरील आयात शुल्क 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्य सरकारकडून शून्य केल्यामुळे कापसाच्या खरेदीमध्ये मोठा दबाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा त्यासाठी पर्याय म्हणून कापसाचा हमीभाव कापसाला 8,110 रुपये प्रति क्विंटल दर राज्य सरकारने निश्चित केलेला आहे. शेतकऱ्याला याच हमीभावाने विक्री करण्यासाठी CCIकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी CCIकडून कपास किसान ॲपवर नोंदणी करायची आहे. तर चला शेतकऱ्यांचे फार्मर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्ले स्टोअरमधून कपास किसान हे ॲप डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याला ओपन करून घेऊन एंटर मोबाईल नंबर म्हणजे जो शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तिथे टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट OTPवर या बटनावर क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक OTP आला असेल तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक. फार्मर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट टायटलमध्ये मिस्टर मिसेस निवडून घ्यायचं आहे. खाली शेतकऱ्याच्या आधारवर जे नाव आहे ते जशाच तशी इथे खाली टाकून घ्यायचं आहे. खाली त्यांच्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे. खाली जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे. खाली जी शेतकऱ्याची जन्मतारीख आहे ती इथे टाकून घ्यायची. कास्ट कॅटेगरीमध्ये जी कास्ट आहे आपली ती इथे कास्ट निवडून घ्यायची. खाली शेतकऱ्याचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. खाली शेतकऱ्याचा रेसिडेंट ॲड्रेस जो शेतकऱ्याचा ॲड्रेस आहे तो इथे फिल करून घ्यायचा आहे. लँड डिटेलमध्ये सिलेक्ट स्टेट जे स्टेट आहे आपले ते स्टेट निवडून घ्यायचे आहे. खाली सिलेक्ट डिस्ट्रिक्ट जो आपला जिल्हा आहे शेतकऱ्याचा तो निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली जे आपलं मंडळ आहे महसूल मंडळ ते मंडळ निवडून घ्यायचं आहे. ते व्हिलेज निवडून घ्यायचं आहे आणि जे मार्केट आहे सिलेक्ट मार्केट आपल्याला त्याच्यात जे आपल्याला जे जवळ असेल ते मार्केट निवडून घ्यायचं आहे. त्याच्यात आपल्याला आता जी फार्मरची डिटेल आहे जिथे शेतकऱ्याचा 7/12 आहे त्या 7/12 ची इथं माहिती भरून घ्यायची. 7/12चा पूर्ण आपल्याला गट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथे खाता नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे लँड डिटेल टाकून घ्यायची म्हणजे आपली शेती किती ती इथे टाकून घ्यायची. 1 हेक्टर आहे का किती ते इथे टाकून घ्यायची. जर एका शेतकऱ्याची जर डबल ह्याच्यात उतारा असेल तिथे ॲड मोर या बटनावर करून डबल ॲड करू शकता. इथं खाली जी शेतकऱ्याची वरी माहिती भरली ती इथे आपण माहिती भरून घ्यायची. आणि इथे अपलोड आधारमध्ये आता खाली आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे. ते शेतकऱ्याचा आधार कार्डचा फोटो इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे आणि जे शेतकऱ्याचे पासपोर्ट फोटो आहे तो फोटो आहे की ते अपलोड करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि जी शेतकऱ्याची 7/12 आहे ते 7/12चा फोटो एक अपलोड करायचा आहे. शेतकऱ्याची जी पूर्ण डिटेल आपण भरली ती पूर्ण एकदा चेक करून घ्यायची आणि रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे. आपलं पूर्ण फॉर्म झालेला आहे. आता आपल्याला जो बारकोड मिळाला आहे त्याच्यावर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे.